नमस्कार माझे प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आर्टिकल हा टॉपिक पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. 2 ते 3 प्रश्न तुम्हाला नेहमी पाहायला मिळतात. पेपर कोणताही असो, लगेच 2 महिन्यानंतर शिक्षक भरती होणार आहे, टेटची एक्झाम होणार आहे, टेट तिसरी होणार आहे. यासाठी तुम्हाला आजपासूनच तयारी करणार आहे आणि समोर तुम्हाला फॉरेस्टच्या जागा सुद्धा ऑन द वेच आहे. लवकरात लवकर फॉरेस्टच्या जागा सुद्धा ते काढतील. डबल तलाठीच्या जागा तुम्हाला 4600 प्लस जागा रिक्त आहेत. म्हणून म्हटलं की तुम्ही आतापासून जर तयारी केली तर 100% तुमचं सिलेक्शन होईल. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिटेल नियम पाहणार आहोत. आर्टिकल तुम्हाला मी कालच सांगितलं होतं, कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आर्टिकलचे 3 प्रकार पडतात. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत आहे आणि हे जे प्रकार पडतात त्याचे नियम पाहणार आहोत. एक सांगितलं होतं ए आणि एन आणि दुसरा आहे द. तर याचे टोटल नियम पाहणार आहोत. फक्त या व्हिडिओमध्ये आपण ए आणि एन चे नियम डिटेल पद्धतीमध्ये नियम पाहणार आहोत आणि सोबतच तुमची प्रॅक्टिस सुद्धा करून घेणार आहोत. तुम्हाला कितपत लेक्चर समजलं यासाठी मी तुमची प्रॅक्टिस सुद्धा करून घेणार आहोत. एक सांगतो थोडंसं, जे नवीन विद्यार्थी आले, हे ए किंवा एन कसं वापरतो आपण, तर सामान्य नाम एकवचनी पाहिजे. सामान्य नाम कसं एकवचनी. एकदा परत रिवाइज होऊन जाईल तुमचं. सामान्य नाम एकवचनी पाहिजे. मग ए कधी वापरणार, व्यंजनासारखा उच्चार होत असेल व्यंजन, आणि एन कधी वापरणार तर स्वरांसारखा उच्चार होत असेल स्वरांसारखा जर उच्चार होत असेल तर आपण एन वापरणार. एकवचनी नाम पाहिजे एवढंच लक्षात ठेवा. आणि मराठीतून उच्चार पाहिजे, हे सर्वात महत्वाची गोष्ट. मराठीतून जर उच्चार असेल तरच तुमचे प्रश्न बरोबर येतील, अन्यथा तुम्हाला प्रश्न समजणार नाही, येणार नाही. वाटेल बरोबर उत्तर आहे परंतु उत्तर तुमचे 100% चुकेल. आणि द हे डेफिनेट आर्टिकल आहे, निश्चित घटकासाठी आपण वापरत असतो. चला तर मग वेळ वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला. पहिलाच नियम आपण पाहणार आहोत. आर्टिकल इंडेफिनिट आर्टिकलचा योग्य वापर आपण पाहणार आहोत. इंडेफिनिट आर्टिकल कोणकोणते आहेत तर पहा, ए किंवा एन हे इंडेफिनिट आर्टिकल आहे. मग याचा उच्चार मी तुम्हाला सांगितलेला कशा पद्धतीने ओळखायचा आहे. मग पहिला नियम काय आहे, एकवचनी सामान्य नाम पाहिजे. कसे पाहिजे तर सामान्य नाम एकवचनी पाहिजे. एवढा शॉर्टकट नियम मी तुम्हाला दिलेला आहे. एवढा शॉर्टकट मी नियम तुम्हाला दिलेला आहे. या नियमाच्या माध्यमातून तुम्ही सर्व काही गोष्टी लक्षात ठेवू शकता. एकवचनी नाम कसं असलं पाहिजे, सामान्य नाम असलं पाहिजे. जोपर्यंत सामान्य नाम नसणार तोपर्यंत आपण आर्टिकल ते यूज करू शकत नाही. मग पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. प्रश्नानुसार मी तुम्हाला समजून सांगणार. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे, राहुल इज रिकामी जागा हँडसम बॉय. इथं तुम्हाला 4 ऑप्शन देतो आहे. ए ऑप्शन, बी, सी आणि डी हे 4 ऑप्शन देत आहे. मग यामध्ये पहा, पहिला ऑप्शन आहे ए, दुसरं एन, तिसरं द आणि चौथा आहे नो आर्टिकल. नो आर्टिकल. मग हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. चला सांगा पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहे. अतिशय महत्वाचे रूल मी तुम्हाला याच्या माध्यमातून शिकवणार आहोत. पहा, पहिलाच प्रश्न आहे, राहुल इज अ हँडसम बॉय. आपण काल पाहिलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की बॉय हा नाउन आहे. नामाच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो. हा आहे ऍडजेक्टिव्ह. पहा ओळखायचं कसं. आणि नाम एकवचनी असेल, इथं एकवचनी, बॉय हा एकवचनी आहे, तर इथं आर्टिकल कोणतं यायला पाहिजे. मग इथचा उच्चार आपल्याला कसा पाहिजे तर ह पासून उच्चार होत आहे. ह पासून उच्चार होत आहे म्हणून इथं आर्टिकल ए पाहिजे. म्हणजेच एकवचनी नाम असेल तर इथं पहिल्याचं उत्तर येईल ए. एवढं कळालं तुम्हाला. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ए आर्टिकल. दुसरा प्रश्न इथं दिलेला आहे. एकाच नियमावरचे 5 क्वेश्चन आपण पाहत आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा. तुमचे टोटल डाऊट ए किंवा एन वरचे मी इथं क्लिअर करणार आहोत. व्हिडिओ फक्त पूर्ण पहा. आय परचेस्ड, रिकामी जागा, आईस्क्रीम कोन. मी एक आईस्क्रीम कोन घेतला, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग इथं तुम्हाला सांगायचं आहे की इथं कोणतं आर्टिकल पाहिजे. ओके. मग इथं कोन्स असतं अनेक. जर इथं मी कोन्स दिलं असतं तर ते आर्टिकल येत नव्हतं, आहे की नाही. मग मला हे सांगा, आईस्क्रीम कोन इथं सांगितलेलं आहे, कोणतं उत्तर यायला पाहिजे. या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे तुम्हाला. कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लवकरात लवकर तुम्हाला सांगायचं आहे. चला लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करा.
पहा, आय परचेस्ड, मी खरेदी केला. काय तर आईस्क्रीम कोण खरेदी केलेला आहे. मग आपण एक गोष्ट लक्षात घ्या, पदार्थवाचक नामासोबत कधीच कोणतं आर्टिकल येत नाही. पदार्थवाचक नामासोबत कधीच कोणतं आर्टिकल येत नाही. मग इथं तर पदार्थवाचक नाम आहे, बरोबर आहे की नाही. मग इथं आर्टिकल येईल का, तुम्ही तेवढं वाचलेलं राहते. मग तुम्ही काय करता, नो आर्टिकल. पण लक्ष द्या, इथं आईस्क्रीम जरी असेल तर इथं कोण हे साधन आहे. मग पदार्थवाचक नामासोबत काय, मी सांगतो ते पॉइंट नोट करायचे आहे. पदार्थवाचक नामासोबत त्याच्यासोबत जर साधन दिलं असेल तर आर्टिकल ए किंवा ॲन आपण वापरतो. याचा उच्चार आ पासून होते, आईस्क्रीम. आ म्हणत असतो ना आईस्क्रीम, म्हणून इथं काय येईल, ॲन येईल. एकाची गोष्ट करायला म्हणून इथं आपण ॲन लिहिणार. मग पहा मित्रांनो, यामध्ये तिसरा प्रश्न पहा. तिसरा प्रश्न आपण इथं पाहणार आहोत. मग रिकामी जागा, हंटर सॉ अ लॉयन. हंटर सॉ अ लॉयन. मग सांगा इथं काय यायला पाहिजेत, सांगा. चला, इथं ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. नाही समजलं तर मी सांगतो. एका शिकाऱ्याने एक वाहक पाहिला किंवा मग एक सिंह पाहिला, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर इथं काय येईल, हंटर. ह पासून उच्चार होत आहे, एकच हंटर आहे म्हणून इथं ए येईल, अ हंटर. समजलं. चौथा प्रश्न, आय टूक ऑरेंज ज्यूस. या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकता आलं आणि तुमचं उत्तर बरोबर आलं तर पहा, मी सांगतो इथं 100% मी चुकणार. काय यायला पाहिजे तिथं, आय टूक रिकामी जागा ऑरेंज ज्यूस. या प्रश्नाचं उत्तर 100% तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. चला सांगा लवकर काय यायला पाहिजे. मी तुम्हाला आता सांगितलं हा पदार्थ आहे आणि इथेही पदार्थ दिला होता, बरोबर आहे. परंतु याच्यासोबत साधन होतं ऑरेंज ज्यूस. ज्यूस हे साधन नाही आहे आणि ऑरेंज बी असला तरी इथं आपण ते वापरू शकत नाही. म्हणून मी म्हटलं की आय टूक ऑरेंज ज्यूस. इथं अ वापरलं तरी चुकलं, ॲन वापरलं तरी चुकलं आणि द वापरलं तरी चुकलं. कारण आपण पदार्थवाचक नामासोबत कधीच कोणत्या प्रकारचं आर्टिकल वापरत नाही. म्हणजे आर्टिकल कधी वापरू नये हे सुद्धाही मी तुम्हाला इथं सांगत आहे. म्हणून म्हटलं की डिटेल व्हिडिओ पहा. संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर 100% इथं तुमचे प्रत्येक प्रश्न बरोबर येतील. मग इथं कोणतंच आर्टिकल आपण वापरणार नाही. प्रश्न क्रमांक 5 बघूया आपण. पहा प्रश्न क्रमांक 5 काय आहे, इथं साईज मोठी झाली होती. पहा प्रश्न क्रमांक 5, देअर इज रिकामी जागा, देअर इज ईगल. ओके, मग सांगा काय यायला पाहिजे. तर सरळ सरळ गोष्ट आहे, इथं एक ईगल आहे. मग ईगल म्हणजे काय, गरुड. तर इथं ॲन येईल. ई पासून उच्चार होत आहे, ईगल. एक गरुडची गोष्ट करत आहे म्हणून इथं ई पासून उच्चार झाला म्हणून आपण ॲन वापरलेला आहे. आता समोरच्या व्हिडिओकडे जाऊया, समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा विद्यार्थी मित्रांनो, ॲम्बिशन करिअर अकॅडमी पुसदच्या वतीने, ॲम्बिशन करिअर अकॅडमी पुसदच्या वतीने वनरक्षक स्पेशल भरती बॅच सुरू करणार आहोत. आपण वनरक्षक भरती स्पेशल बॅच, नवीन बॅच सुरू होत आहे 1 एप्रिल 2025 पासून. कधीपासून, 1 एप्रिल 2025 पासून. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे 90 11 37 38 82. हा ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती मिळवू शकता. सोबतच प्रथम 20 विद्यार्थ्यांना आम्ही फी मध्ये 20% सूट देणार आहोत. ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे. आम्ही 20% प्रथम ऍडमिशन करणाऱ्या 20 विद्यार्थ्यांना 20% फी मध्ये सूट देणार आहोत. अधिक माहितीसाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. यामध्ये येईल काय तर लेखी प्लस फिजिकल, लेखी प्लस फिजिकल. 100% तुमचा प्रयत्न असा असला पाहिजे की तुमच्या 100%वर आणि आमच्या 100%वर तुम्हाला भरती फिक्स मिळून जाईल. मी तुम्हाला म्हटलेलं आहे की आपण काय करायचं आहे, तर इथं लेखी प्लस फिजिकल जॉईन करायसाठी आमच्या या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. संपूर्ण विषय एकाच बॅच मध्ये शिकवला जाईल. इंग्रजी झालं, मराठी झालं, बुद्धिमत्ता, भूमिती, गणित, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, जे बी असेल विषय जे आपल्याला वनरक्षक भरतीला लागतात ते संपूर्ण विषय इथं शिकवला जाईल. TCS प्लस IBPS पॅटर्न नुसार संपूर्ण बॅच असेल. आणि यामध्ये ऑफलाईन बॅच आहे. तुम्हाला पत्ता देऊन देतो. पत्ता आहे बीड. जर तुम्ही पुसदमध्ये राहत असाल, बीडवई नगर पुसद, बीडवई नगर
पुसत. तुमचे कोणी मित्रमैत्रिणी ज्याला बॅच लावायची असेल त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आणि त्यांना सांगा की अशा पद्धतीने आपण शिकवत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, बिडवई नगरमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुमचं अँबिशन करिअर अकॅडमीमध्ये स्वागत राहील. जे विद्यार्थी लवकरात लवकर ऍडमिशन करतील त्यांना आम्ही 20% सूट फी मध्ये देणार आहोत. समोरचा पाहूया आपण. समोरचा दुसरा नियम पाहून घ्या. दुसरा नियम काय म्हणते, एव्हरी किंवा परच्या जागी, एव्हरी किंवा परच्या जागी काय वापरायचं आपल्याला, ए किंवा एन वापरायचं आहे. ए किंवा एन, एव्हरी किंवा परच्या जागी काय वापरायचं आपल्याला, ए किंवा एन. जसं की आय प्ले क्रिकेट एव्हरी डे, आय प्ले क्रिकेट एव्हरी डे. मग आय प्ले क्रिकेट अ डे बी होते, म्हणजे प्रत्येक दिवशी, याचा अर्थ प्रत्येक दिवशी होऊ शकतो. मग पहा, इथं तुम्हाला उदाहरण क्रमांक 6 दिलेला आहे. द कॉस्ट ऑफ ओनियन, द कॉस्ट ऑफ ओनियन, रिकामी जागा 50 रुपये पर केजी किंवा मग एव्हरी केजी. मग इथं आपल्याला वापरायचं काय, तर इथं उच्चार कसा व्हावा लागला, तर इथं केजी, किलोग्रॅम, क पासून उच्चार व्हायला लागला. क पासून उच्चार व्हायला तर इथं सरळ सरळ आर्टिकल ए, अ केजी वापरू शकतो, एव्हरी केजी, पर केजी असंही वापरू शकतो. 100% बरोबर आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 7. माय अंकल ड्राइव्स, ड्राइव्स पाहिजे इथं, ड्राइव्स द कार. माय अंकल ड्राइव्स द कार 80 किलोमीटर. मग ते पर आवर असेल, एव्हरी आवर असेल, म्हणजे प्रत्येक तासाला माझे काका या स्पीडनं गाडी चालवतात. प्रत्येक तास, प्रत्येकाची एकाची गोष्ट करत आहे आपण. मग एव्हरी किंवा परच्या जागी आपण काय वापरू शकतो, ए किंवा एन. मग उच्चार पाहायचा आपल्याला, अवर, याचा उच्चार अ पासून होते, एवढंच वाचलं आपण. आणि एव्हरी किंवा परच्या जागी आपल्याला इथं रिकामी जागा दिलेली आहे, इथं आपण वापरणार एन. समजलं इथपर्यंत. 8वा प्रश्न पहा आता. आय वेंट टू सिनेमा, आय वेंट टू सिनेमा, रिकामी जागा दिलेली आहे. वीक, व्हेन आय वॉज यंग, ज्यावेळेस मी यंग होतो, ज्यावेळेस मी यंग होतो त्यावेळेस मी प्रत्येक हप्त्याला पिक्चरला जायचो, अशा पद्धतीनं आहे. मग हे सांगा या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, हे कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. तर तुम्हाला समजला असेल हा नियम. पहा, मी एकदम छोटे छोटे नियम दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. एवढे छोटे नियम जर तुम्ही एका पेजवर लिहिले, संपूर्ण इंग्रजी ग्रामरचे नियम जर तुम्ही एका पेजवर लिहिले, तर 2 महिन्याच्या आत तुमचा संपूर्ण अभ्यास होईल. आणि मेन काय आहे, हे एवढं जरी नियम लक्षात राहिलं तर हे वाचायचं काम नाही. सर्वात महत्वाचा विषय आहे, हे एवढं जरी नियम वाचला तर हे वाचायचं काम नाही. डायरेक्टली प्रश्न तुम्ही सोडवू शकता, ते बी पेपर असो किंवा मग पुस्तक असो, त्याच्यातले प्रश्न सोडवायचे. कशा पद्धतीने सोडवणार, तर आय वेंट टू सिनेमा अ वीक, प्रत्येक वीकला अ वीक इथं वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता समोरच्या नियमाकडे जाऊया. समोरचा नियम अतिशय महत्वाचा आहे. पहा, नियम क्रमांक 3, अनोळखी व्यक्तीसाठी. हा नियम पाठ करायला वेळच लागते किती. अनोळखी व्यक्तीसाठी ए किंवा एन हे उपपद वापरतो. कोणतं, तर ए किंवा एन हे आपण उपपद वापरतो. किती वेळ लागला याला वाचायसाठी, नियम लक्षात ठेवायसाठी. अनोळखी व्यक्तीसाठी ए किंवा एन वापरतो. एवढा शॉर्टकट नियम मी तुम्हाला इंग्लिशमध्ये शिकवत आहे, म्हणून म्हटलं की इंग्लिशचा सर्वात बेस्ट एक्झाम्पल, सर्वात बेस्ट टीचिंग मी करून देईल तुम्हाला इथं. आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास ए टू झेड कन्सेप्ट सहित सांगणार आहोत. म्हणून म्हटलं की संपूर्ण व्हिडिओ पहा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी जोडू शकता. जर तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस पाहिजे असेल, तुम्हाला अशा पद्धतीचे उदाहरणं पाहिजे असतील इंग्लिशचे, कोणतेही बी, गणित असो, बुद्धिमत्ता असो, भूमिती असो, चालू घडामोडी असो, तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलशी जॉईन होऊन जा आणि तिथं तुम्हाला प्रॅक्टिससाठी बरेचसे उदाहरणं मिळतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक असेल, तुम्हाला जायचं आहे आणि तिथं आमच्याशी जॉईन व्हायचं आहे. सोबतच तुम्हाला इंस्टाग्राम वापरायचं असेल तर इंस्टाग्रामची लिंक आपली त्याच्यामध्ये आहे. व्हॉट्सअप चॅनलशी जोडायचं असेल तर व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही आमच्याशी जॉईन होऊ शकता. 9वा उदाहरण पहा. रिकामी जागा, मिस्टर पारडे सर विल जॉईन आवर टीम, म्हणजेच पारडे सर आपली टीम जॉईन करतील. मग आता पारडे सर आहे कोण, यांना ओळखतं का कोणी, तर नाही. इथं पहा, अनोळखी व्यक्तीसाठी म्हटलेला आहे. मग याच्यातून वाक्याचा अर्थ असा काढायचा, विल जॉईन. मग इथं एम आर वाटलेला आहे. एम आर म्हणजे काय, मिस्टर आहे ना. मग त्यानंतर मिसेस, मिसेस अशा पद्धतीनं राहते ना. मग आपण आडनावासमोर किंवा मग मिस्टर आणि मिसेस वापरतो, त्यावेळेस आपण अनोळखी व्यक्ती समजून घेतो आणि इथं आपण ए किंवा एन वापरतो याच्या उच्चारानुसार.
मिस्टर म पासूनच उच्चार केला, एवढं वाचलं की झालं उत्तर. एका झटक्यात उत्तर भेटते तुम्हाला. अशा पद्धतीच्या कंटेंट कुठंच भेटणार नाही तुम्हाला युट्यूबवर. मग पहा 10वं उदाहरण, दिस इज अ बॅग ऑफ, रिकामी जागा, अविनाश हु इज नॉट लिस्टेड इन धिस कंपनी. पहा आता अनोळखी व्यक्ती ओळखायचं कसं, दुसऱ्या पद्धतीनं वाक्य दिलं. आता हे वाक्य दुसऱ्या पद्धतीचं आहे, मग तुम्हाला ओळखायचं कसं आहे. दिस इज अ बॅग ऑफ, रिकामी जागा दिलेली आहे, अविनाश. कोणत्या तरी अविनाशची ती काय बॅग आहे. हु इज नॉट लिस्टेड, आता ते अशा पद्धतीने सांगतील की ते आपल्या रेकॉर्ड मध्ये नाही, त्याला आपण कधी भेटलेलो नाही. मग हे आपल्यासाठी कसं झालं, अनोळखी व्यक्ती झाला. ज्या वेळेस अनोळखी व्यक्ती असेल, एवढा नियम वाचायचा आहे. अनोळखी व्यक्ती ए किंवा एन हे उपपद वापरतो. सरळ सरळ गोष्ट सांगतो की विशेष नामासोबत कधीच कोणतंही आर्टिकल येत नाही, हा नियम आहे. विशेष नामासोबत कधीच कोणतं आर्टिकल येत नाही, परंतु कंडिशन राहते. कंडिशन नुसार लोक आपल्यासोबत कसे राहतात, कंडिशन नुसार आपल्याला आपली परिस्थिती कशा पद्धतीने चेंज करायची आहे, कंडिशन नुसार सर्व काही गोष्टी मॅनेज करायच्या आहे. म्हणून म्हटलं की कंडिशन नुसार तुम्हाला सर्व काही गोष्टी शिकायच्या आहेत. यासाठी म्हटलं की पहा, विशेष नामासोबत कधीच कोणतं आर्टिकल आपण वापरत नाही. विशेष नामासोबत कधीच कोणतं आर्टिकल वापरत नाही, तर मग कंडिशन तयार होते ना, बरोबर आहे. कंडिशन तयार झाली की आपण इथं आर्टिकल वापरत असतो. कशा पद्धतीनं, तर पहा इथं अनोळखी व्यक्ती ही एक कंडिशन निर्माण झाली. मग इथं आपण अ किंवा एन उपपद वापरतो. मग याचा उच्चार कसा आहे, अ पासून अविनाश. स्वरासारखा उच्चार आहे, विचार नाही करायचा, एन वापरून टाकायचं. झालं का, एका सेकंदात उत्तर. समजलं. 11वा प्रश्न, रिकामी जागा. तुम्हाला एम आर दिसलं ना, दिसलं एम आर. मग मी सांगितलं विचार करायचा नाही. मिस्टर मोदी कॉल्ड यू व्हेन यू वेअर आउट ऑफ द सिटी. मिस्टर मोदी म्हणजे एक कोणी मोदी आला. कॉल्ड यू म्हणजे काय म्हणते, मिस्टर मोदी कॉल्ड यू व्हेन यू वेअर आउट ऑफ द सिटी. तू सिटीच्या बाहेर असताना मोदीने तुला बोलवलं. कोण मोदी, त्यांना माहित नसेल, हा अनोळखी व्यक्ती आहे. समजलं. मग याच्यासाठी म पासून उच्चार व्हायला, मग इथं काय वापरलं आपण, ए किंवा एन. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीच्या शॉर्ट ट्रिक्स, इंग्रजीच्या असो, मराठीच्या असो, गणित, बुद्धिमत्ता, भूमिती, कोणताही विषय असो, अतिशय शॉर्ट ट्रिक्स प्लस कन्सेप्ट पद्धतीनं आमच्याजवळ तुम्हाला शिकायला मिळणार. म्हणून म्हटलं की जॉईन होऊन जा, लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत तुम्हाला आमचे व्हिडिओ दिसणार नाही. म्हणजे आता तुम्ही एकदा पाहिलं तर नंतर हजारो व्हिडिओ, लाखो व्हिडिओ आहे. मग कोणता व्हिडिओ कधी येईल तुमच्या स्क्रीनवर हा परत नाही येणार. म्हणून म्हटलं की 100% तुम्हाला आता सबस्क्राईब करणं आहे. पहा, चौथा नियम काय, संपूर्ण वर्ग दाखवण्यासाठी. वर्ग म्हणजे आपला वर्ग नाही की क्लास आहे की नाही, एखाद्या घटकाचा संपूर्ण वर्ग. जसं की बाळ म्हटलं तर त्याच्यामध्ये संपूर्ण जगातले बाळ आले. जर मी म्हटलं ऍनिमल म्हटलं तर संपूर्ण ऍनिमल आले. टायगर म्हटलं तर जेवढे टायगर प्रवृत्तीचे आहे म्हणजे वाघ, ते त्याच्यामध्ये आले. म्हणजे संपूर्ण घटक दाखवत असताना काय, तर संपूर्ण वर्ग किंवा संपूर्ण वर्ग घटकाचा वर्ग दाखवत असताना आपण आर्टिकल ए किंवा एन वापरतो. काय वापरतो, फक्त आपण ए किंवा एनच बघत आहे म्हणून इथं ए किंवा एन अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. नोट्स प्रॉपर बनवायची. एवढा नियम वाचायला तुम्हाला वेळ लागणार किती आहे, फक्त 2 सेकंद. फक्त 2 सेकंदात तुम्ही अभ्यास करू शकता. म्हणून म्हटलं की संपूर्ण वर्ग दाखवताना ए किंवा एन हे उपपद वापरतात. मग पहा 12वं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे. रिकामी जागा, डॉग बार्क्स ऍट नाईट. कुत्रा रात्रीला भुंकतो. बरोबर आहे. कुत्रा कसा आहे, रात्रीला भुंकतो. याचा अर्थ काय की जेवढे बी कुत्रे आहेत रात्रीला भुंकतात. समजलं. म्हणजे संपूर्ण घटक. म्हणजे एक कुत्रा भुंकतो दुसरा भुंकत नाही का, जर्मन शेपर्ड भुंकतो आणि लॅब्राडॉर भुंकत नाही का, देशी डॉग भुंकत नाही का, असं आहे का, नाही. तर त्याच्यामध्ये संपूर्ण डॉग आले, पूर्ण प्रजाती आली त्यांची, त्यावेळेस आपण इथं ए किंवा एन उपपद वापरतो. याच्या उच्चारानुसार ड पासून उच्चार होत आहे. मग विचार करा इथं काय यायला पाहिजे, आर्टिकल अ डॉग बार्क्स ऍट नाईट. अशा पद्धतीने शिकावं लागेल. मग 13वं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे. रिकामी जागा. आता तुम्ही सहज सांगू शकता काय, ऑक्स इज युजफुल ॲनिमल. म्हणजे बैल हा वापरकर्ता प्राणी आहे किंवा म्हणजे घरेलू प्राणी आहे अशा पद्धतीनं, किंवा त्याचा आपण उपयोगी प्राणी आहे अशा पद्धतीनं म्हणू शकतो. मग सांगा ऑक्स पासून अ पासून उच्चार व्हावा लागला, वाचायचंही काम नाही. एन कोणतं, तर एन. समजलं. इथं पहा, अ हॉर्स इट्स ग्रास म्हणजे हॉर्स इट्स ग्रास. घोडा काय करतो,
तो घोडा गवत खातो. काय खातो? गवत खातो. मग संपूर्ण घोड्याबद्दल म्हटलेलं आहे. मग कोणता घोडा असा आहे का जे गवत खात नाही, एखादा घोडा खातो आणि दुसरा खात नाही? नाही, याच्यामध्ये संपूर्ण कॅटेगरी आली. जर मी म्हटलं काऊ इट्स ग्रास म्हणजे संपूर्ण गाय काय करते? गवत खाते. मग जाफराबादी झालं, देशी झालं, गिर झालं. मग याच्यात काय प्रकार पडतात का असे? नाही, त्याच्यामध्ये संपूर्ण गायी आल्या. ओके. मग हॉर्स पासून ह पासून उच्चारवा लागला, इथं चेक करायचं, ए आर्टिकल वापरायचा. समजलं? समोरच्या नियमाकडे जाऊया आपण आता. 5वा नियम काय? 5वा नियम अतिशय महत्वाचा नियम. दुसऱ्याची उपमा देताना उपमा खाताना नाही, देताना ए किंवा ॲन हे उपपद वापरतात. ए किंवा ॲन हे उपपद वापरतात विद्यार्थी मित्रांनो. मग पहा, उपमा म्हणजे काय? तर समजा एखादा चांगला खेळत असेल, आमचा राहुल विराट कोहली आहे असं म्हटलं. आमचा राहुल विराट कोहली आहे म्हणजे याचा अर्थ विराट कोहलीची उपमा त्याला द्यायला लागलो आपण. म्हणजे विराट कोहली सारखा खेळत असेल, विराट कोहली सारखा त्याच्यामध्ये ऍटिट्यूड असेल, विराट कोहली सारखा वागत असेल, अशा पद्धतीने त्याला आपण उपमा देत असतो. जसं की एखादा व्यक्ती आहे, एखाद्याला म्हटलं आपण ती ऐश्वर्या राय दिसते. ती कशी दिसते? ऐश्वर्या राय म्हणजे आपण तिला उपमा द्यायला लागलो. मग ती एक तर दिसत असेल तशी चांगली, तिचे डोळे तसे असतील, काही असो. मग त्याच्यामध्ये उपमा देत असताना ए किंवा ॲन उपपद वापरतो. 1 सेकंद लागते या नियमाला लक्षात ठेवायला. किती सेकंद लागतात? 1 सेकंद. पेपरमध्ये जात असताना हे नियम वाचून गेले, अभ्यास नाही केला तरी 100% तुमचं उत्तर बरोबर. समजलं? मग 15वा उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे. ही इज रिकामी जागा वीरेंद्र सहवाग. तो वीरेंद्र सहवाग आहे. व पासून उच्चार व्हावा लागला. वीरेंद्र सहवाग आहे ना, बी झाला इथं. बी पासून उच्चार व्हावा लागला तर इथं आर्टिकल ए. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की विशेष नामासोबत कधीच कोणतं आर्टिकल वापरत नाही, परंतु इथं कंडिशन म्हणली. काय बनलेली आहे? कंडिशन म्हणली. मग उपमा देताना विशेष नामासोबत आपण आर्टिकल द वापरतो, अनोळखी व्यक्तीसोबत आपण आर्टिकल द वापरत असतो. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मग 16वं उदाहरण पहा. शी इज रिकामी जागा ऐश्वर्या राय. ती ऐश्वर्या राय आहे म्हणजे याचा अर्थ काय? तिला उपमा दिलेली आहे ऐश्वर्या रायची. मग अ पासून उच्चार व्हावा लागला, काहीच विचार करायचा नाही. अ पासून अस्वर आहे, इथं ॲन हे उपपद येईल. समजत आहे तुम्हाला? अशा पद्धतीनं आपण कमी वेळात जास्त अभ्यास करू शकतो. 17वं उदाहरण पहा. अवर राजेश इज सोनू निगम. आता आपला राजेश कसा आहे? सोनू निगम सारखा आहे. आपला राजेश जर सोनू निगम सारखा असेल तर याचा अर्थ याच्यात काही क्वालिटी असेल, सोनू निगम सारखं गात असेल, आहे की नाही, म्हणून त्याला आपण उपमा दिली. मग स पासून उच्चार व्हावा लागला, सोनू निगम. जास्त वाचायचंच काम नाही, स पासून उच्चार व्हावा लागला. इथं आर्टिकल व्यंजनानुसार आपण आर्टिकल ए वापरला. क्लिअर होत आहे? एवढे नियम तुम्हाला क्लिअर झाले असतील तर 100% एकदा लाईक करून द्या. आणि चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटचा नियम आजचा याच्या बाद एक नियम राहिलेला आहे. 6वा, याच्या बाद एक नियम राहिलेला आहे. 6वा नियम पहा. एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी म्हणजे अचानकपणे आपल्या मनातून तीव्र भावना उत्पन्न होतात, त्याला आपण केवळ प्रयोगी अव्यय म्हणत असतो, त्यालाच एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणत असतो. मग यामध्ये पहा, व्हाटने वाक्य सुरू होते. कशाने सुरू होते? व्हाट अ नाईस बॉल, व्हाट अ नाईस शॉट आपण म्हणत असतो ना, व्हाटने वाक्याची सुरुवात होते. मग पहा, लक्ष द्या. व्हाट, इथं अपॉस्ट्रॉफ दिसला तुम्हाला म्हणजे हे कोणतं सेंटेन्स झालं? एक्सक्लामेटरी सेंटेन्स. कोणतं झालं? एक्सक्लामेटरी सेंटेन्स झालं. अनलकी, अपासून उच्चार व्हावा लागला. कसं? अनलकी. मग इथं काय वापरणार? ॲन, स्वरानुसार. ओके, क्लिअर आहे? हे सहज सांगू शकता. मॅग्निफिसंट. व्हाट अ मॅग्निफिसंट, म पासून उच्चार व्हावा लागला. वाचता नाही आलं तरी चालते, सहज उत्तर सोडू शकता तुम्ही. वाचता नाही आलं तरी चालते, एवढं कळायला पाहिजे की म पासून उच्चार व्हावा लागला, आहे की नाही. मग इथं पहा, 20वा प्रश्न काय आहे? 20वा प्रश्न. व्हाट अन इंटरेस्टिंग, व्हाट अन ई पासून उच्चार व्हावा लागला. इंटरेस्टिंग स्टोरी इट इज. व्हाट अन इंटरेस्टिंग स्टोरी इट इज. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सहजपैकी सोडू शकतो. उद्याला आपण द वरचे नियम पाहणार आहोत. द वरचे टोटल नियम. आता तुम्हाला वाटत असेल की धार्मिक ग्रंथासमोर आर्टिकल द वापरते, परंतु धार्मिक ग्रंथ जरी दिलं तरी द कधी नाही वापरत हे सांगतो मी तुम्हाला. डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत असतो म्हणून म्हटलं की 100% तुम्हाला हा चॅनल पसंत येईल. 100% हा चॅनल पसंत येईल. तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचे कंटेंट मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो. पहा, 7वं उदाहरण. विशेष फ्रेजेस. काय? विशेष फ्रेजेस. फ्रेजेस
मग याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो? आता पहा, मी तुम्हाला सांगितलं, एक गोष्ट लक्षात घ्या, इथं सांगितलेलं आहे की आपण आता हे जे नाम आहे पहा, हॅव अ नाईस डे. डे हे नाम आहे, नामाच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो, मग इथं आपण अ वापरलेला आहे, 100% बरोबर आहे. ओके. आता पहा, हॅव अ गुड टाइम, नामासमोर नाम आहे, नामाच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो. हे मी तुम्हाला कालही सांगितलेलं आहे, म्हणून कालचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. कालचा व्हिडिओ तर तुम्हाला पाहणं आवश्यकच आहे, म्हणून हे क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड टाइम, हॅव अ टी, अशा पद्धतीनं करू शकतो. आता पहा, ऍज अ रूल, रूल हे का कॉमन नाउन आहे का? नाही. मग सामान्य नाम आहे? नाही. विशेष नाम नाही. ते काय आहे? मग हे भाववाचक नाम आहे. रूल हे एक नाम आहे, परंतु भाववाचक नाम आहे. परंतु भाववाचक नामासोबत आपण कोणतंच आर्टिकल वापरत नाही. कधी वापरतो? ज्या वेळेस अशी फ्रेजेस दिली त्यावेळेस आपण वापरत असतो. आता रेस्ट, रेस्ट म्हणजे आराम. आराम म्हणजे कोणतं नाव? आराम हा भाववाचक नाम आहे. तो आराम करत आहे की नाही? आराम करत आहे, समजलं? टेक अ रेस्ट, आराम कर, समजलं इथं? मग इथं हे जे नाव आहे, मग अशा वेळेस काही फ्रेजेस बनतात, तिथं कंडिशन निर्माण होते, आपण आर्टिकल वापरू शकतो. मेक अन एक्सक्यूज, मेक अन एक्सक्यूज, एक्सक्यूज, समजलं इथपर्यंत? मग इथं आपण वापरलं ई पासून उच्चार व्हायला लागला, ए पासून उच्चार व्हायला, म्हणून आपण ॲन वापरलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्याला भेटणार आहोत आपण द हा आर्टिकल. द हा आर्टिकल, त्याला द म्हणायचं की दी म्हणायचं, कधी म्हणायचं द आणि कधी म्हणायचं दी, इतकं डिटेलमध्ये सांगणार, इतक्या डिटेलमध्ये सांगणार की 100% तुमचे सर्व काही कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. मग भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.